पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय करू? बोलू का पप्पांची यशवर्धन बद्दल? काय लहान आहे का? हा, तुम्ही चिंता न करो छाया। बर बर देतो देतो। घे मम्मीशी बोल, तारी साथी वार्ता करूची। हाँ मम्मी, जय श्री कृष्ण। बोला ना। हाँ, जय श्री कृष्ण बेटा। केम छो? हो मम्मी, मी बरी आहे। अनु, सांभाळणे, ह्यांच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दे। हा अगं, आज सकाळी औषध न घेताच निघालेले ऑफिसला। हा, तू जेव्हापासून लग्नला होकार दिला ना, तेव्हापासून दिवस रात्र फक्त तुझं लग्नच, लगन आणि लगनच। अगं, औषध पाणी खाणं पिणं ह्याच्याकडे लक्षच नाही त्यांचं। तुला सांगते अनु, आमच्या लग्नला एवढी वर्ष झाली, पण एवढं खुश मी आताच बघते बघ त्यांना। खरंच बेटा, कुठल्याही बापाच्या आयुष्यात ना दीकरीचं लग्न हे मोठं स्वप्न असतं बघ, आणि ते स्वप्न तुझ्यामुळे पूर्ण होतंय। हा अनु बेटा, ह्यांची काळजी घे। हा हाँ मम्मी, तू चिंता करू नकोस, मी पप्पांची काळजी घे। ठेवते। जय कृष्ण। कॉफी, गरमा गरम कॉफी। अरे रितेश भाई, તમે કેમ કોફી લઈ આવ્યા? आणू देत पिऊन आहे ना पण। आणू बेटा, आणू देत। काय माहितीये का, चला आता ग्राउंड लेवल पासून काम करायला पाहिजे, म्हणजे छोटे छोटे गोष्टीतला कळतील, म्हणजे त्याला पुढे प्रोजेक्ट देताना मला फार विचार करावा लागणार नाही। बरोबर ना रितेश? काकाजी, आतापर्यंत नोकरासारखा वागवला तुम्ही, पण ही अनु एकदा या घरातून गेली नाही की मग कळेल कोण नोकर आहे आणि कोण मालक। हा म्हणजे काय? थँक्यू। काय ना अनुबेन, काकाजी आणि तू, तुमच्यासाठी काम करायला मला काय प्रॉब्लेम आहे? हा, इट्स माय प्लेजर। सरच छे, मग जा, माझा लॅपटॉप घेऊन ये कार मध्ये। हा जा। पप्पा पिऊन आणेल ना? अरे नाही अनुबेन, वांधो नाही, आणतो नाही मी। हा पप्पा, तुम्ही रितेश भाईंशी असे वागतात, मला नाही आवडत। बेटा तसं नाहीये, पण तो आता चौधरींबरोबर काम करतोय, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतले अर्थ याला कळायला पाहिजेत, म्हणून मी त्याला तयार करतोय। खरं तर मलाही नाही आवडत, पण बिझनेस मध्ये भावना आणू नयेत असं मला वाटतं। नोकर समजते काय झालं? मिस्टर मेहता। अरे यशवर्धन, तुम्ही इथेच भेट। तुम्ही इथे आता काय झालं? अनुष्का आहे ऑफिस मध्ये? मग अनुबेन आहे, वर आहे। मला जरा महत्वाचं बोलायचं होतं, चला। नाही 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 नाही, आता थोडा प्रॉब्लेम होईल, ते काकाजी पण आहे ना वर, त्यांनी पाहिलं ना तर मग एकदमच लोचावून जाईल। नाही पण मला काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे मला अनुष्काकडे काम आहे आणि मला तिच्याशी बोलायचंय। नाही 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 नाही, ऐक नाही, ऐक यशवर्धन, ऐक, काकाजीने पाहिलं ना तर खूप मोठा राडा होईल। मी एक काम करतो, मी वर जातो आणि अनुबेनला काहीतरी करून खाली पाठवतो, ती इथं भेटेल तुला। इथे? हा इथे, प्लीज 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 ना, प्लीज प्लीज। ओके। थँक्यू सो मच। वा 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 अनु बेटा, ग्रेट। आता आपण 100 पावलं पुढे आहोत, आणि तू कमिट केला त्याप्रमाणे 200% प्रॉफिट सुद्धा दिसतोय। हे असंच राहिलं पाहिजे।
आता रितेशची जबाबदारी वाढली, त्यांनी सुद्धा हे सगळं असंच केलं पाहिजे. डोंट वरी पप्पा, रितेश भाई छान सांभाळतील. ओके. अरे. रितेश अय्या, हे बघ, अनुने किती व्यवस्थित हा प्रोजेक्ट हँडल केलाय, तुला पण तसंच हँडल करायचं, लक्षात ठेव. काय 1% पण प्रॉफिट मार्जिन कमी होता कामा नये, कळलं? नाही नाही. हा हा काका. काय हे काय रे, हा काय करतोय? सुकरचे ते काय नाही ते दमसरास. म्हणजे जेव्हा याचा कामामधून फ्री टाइम मिळतो ना काका, तेव्हा मी आणि अनुबेन दमसरास खेळतो. म्हणजे मेमरी वाटते नाही, म्हणजे ब्रेन पॉवर. ब्रेन पॉवरचा डेव्हलपमेंट आहे ना ते. तुम्ही खेळणार? हिंदी डिरेक्टर आहे ते, घरी ते ऑफिस आहे, इथे काम करायचं फक्त. त्या जॉईंट व्हेंचरचे काही डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्या मला कॉपी जाणून द्या. हा काका. अनुबेन, मी तुला ते बिल्डिंगचा कोटेशन मेसेज केलाय, तेवढा मेसेज बघून घे. हा ते बिल्डिंगचं कोटेशन? कसले कोटेशन रे? कोटेशन ए आपलं ह्याचं कसलं जमीनचा कोटेशन आहे. नाही म्हणजे जमिनीवर आपल्याला हॉस्पिटल बांधायचंय ना, त्याचा कोटेशन. काय आहे अनुबेन, एकदम फॉरवर्ड. ते 200% प्रॉफिट मार्जिन पाहिजे ने, म्हणून कधीपासून तिने कोटेशन मागवून ठेवली, कधीपासून. म्हणून म्हटलं ते मेसेज करून ठेवलाय ने, ते जरा बघून घे. अनुबेन एकदम ऍडव्हान्स. तूच बघ त्या प्रोजेक्टवर अनु किती चांगला विचार करते ते. हो. तू आणि मी मिळून ना तो भार तिचा आता हलका केला पाहिजे. हा तोच तर हलका करतोय. पप्पा मी आले, 1 मिनिट. हा रितेश, ते कोटेशन्स मलाही सेंड कर. तरी कधी आणि कुठे भेटता येईल ते प्लीज कळव. एकदा बोलून मला माझं मन हलकं करायचंय. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझीच अनुष्का. तुझ्या मनात तिच्याविषयी जरी वाटत जरी असलं तरी प्रॉब्लेम काय आहे? युअर राईट, असं वाटू शकतं आणि काही प्रॉब्लेम नाहीये. यश, काय बोलायचं होतं? नाही म्हणजे जे बोलायचं असेल ना ते पटकन बोला. ऍक्च्युली ना पप्पा ऑफिस मध्ये आलेत आणि जर ते खाली आले ना तर सगळा घोळ होईल. नाही म्हणजे मला तर बोलायचंच आहे, पण तुलाही बोलायचं आहे ना? मला नाही, मला रितेश भाई असं म्हणाले तुला काहीतरी बोलायचं आहे. मला बोलायचं आहे, पण त्याआधी मला असं वाटलं की तुला पण काहीतरी बोलायचं आहे. सॉरी, 1 मिनिट. सॉरी, आय जस्ट टेक दिस कॉल. हा शेफाली. हॅलो सर. सर मला ना समीर सरांनी सगळं सांगितलंय. मला इतकं भारी वाटतं ना सर. बरं सर, मला हे सांगायचं होतं की प्लीज जाताना ना आठवणीने एक रेड रोज घेऊन जा.
आय मीन अनुष्कासाठी. आणि ना जे काही आहे ना ते सगळं. शेफाली मी आता तिथेच आहे, मी थोड्या वेळाने बोलू तुझ्याशी. ओ ओके ओके फाईन. ऑल द बेस्ट सर. बाय. ओके थँक्स बाय. सॉरी. सो ऍक्च्युली अनुष्का, सॉरी. काय झालं शेफाली? हॅलो सर. सर ते मला सांगायचं होतं की तुम्ही ना तिला ऑफिसमध्ये वगैरे असं काही सांगू नका. तिला ना छान लंचला घेऊन जा तुम्ही आणि तिथे जाऊन सांगा. हवं तर मी तुम्हाला 2-3 रोमॅन्टिक प्लेसेसचे डिटेल्स पाठवते ना. तेवढा वेळ नाहीये शेफाली. हो का? बरं ठीक आहे. ऑल द बेस्ट सर. बाय. ओके थँक्यू. अनुष्का म्हणजे मी ना खरं सॉरी. काय झालं शेफाली? मी ना अनुष्का बरोबरच आहे. तुला सांगायचंय का? स्वतः पर्सनली सांगताना मी टाकू तुला स्पीकरवर. हा सॉरी 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 सर. बाय सर. ऑल द बेस्ट सर. सॉरी. बाय. थँक्स. शेफालीचं काही काम होतं का? नाही नाही ऍक्च्युली मलाच बोलायचंय. मग डील विषयी काही बोलायचंय का? नाही डील नाही. सर तुम्ही या तरी ना. थांबा. आपण असं कॅन्टीन मध्ये का आलोय? तुम्ही या हो सर. ही काय? अरे एक तर तुम्ही हात सोडा. ही लंच ब्रेकची वेळ आहे का? आपण जेवायला आलोय का इथे? इथे काय फक्त जेवायलाच येतो का? आता ह्या वेळेला कॅन्टीन मध्ये काय मग कशासाठी आलोय? बोलायलाही येऊच शकतो ना. मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. कळलं. बोला. हा. सो मला सांगा यश सर आता कुठे आहेत? कुठे? यश सर आता अनुष्का सोबत आहेत. ओके पण हे तुम्हाला कोणी सांगितलं? ते मी त्यांना कॉल केला ना तेव्हा त्यांनी सांगितलं की अनुष्का त्यांच्या समोरच आहेत. म्हणजे तुला कळतंय का? यश सर ना आता या केसचा निकाल लावतीलच. मला तर एवढं भारी वाटतं ना सर. विचार करा ना यश सर आणि अनुष्का. काय झालं? असे का पाहताय? मलाही भारी वाटतंय. खूप दिवसांनी तुमच्यात पूर्वीची शेफाली आलीये. हॅप्पी आहात, टेन्शन नाहीये. मला एवढं भारी वाटतं वगैरे असं काहीतरी बोलताय. मज्जा वाटते मला पण. अरे मी काय केलं? असंच. ओके शेफाली. कॉफी आता आण. शेफालीनी अचूक हेरलंय सगळं. अनुष्का यशच्या आयुष्यात आली की सगळं कसं छान होईल. अगदी पूर्वीसारखं. त्याच्या सगळ्यांच्या आयुष्यात हरवलेला आनंद परत येईल असं वाटतंय आता. सर या ना. मला तुझ्याशी ना खरंच खूप महत्वाचं बोलायचंय. म्हणजे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट आय से दिस टुडे. आज ना मी खूप हिम्मत करून आलोय आणि आज जर का मी हे नाही बोललो तर मला माहित नाही मी हे परत कधी बोलू शकेन. हे बघ मला हे माहित नाही तू कशी रिॲक्ट करशील पण यश प्रस्तावना खूप झाली. मुद्द्याचं बोल ना. शुअर. सी काय आहे हे अनुबेन बांधतो थाई. काकाजी येतात खाली तुला शोधायला. पप्पा हो दॅट्स ओके. मला
फक्त 2 मिनिटं बोलायचंय अनुष्का बरोबर. भाई नॉट ओके नॉट ओके. तू जा निघून. ये नाही. अरे तू जा रे. अरे पण नाही, मला बोलायचंय अनुष्का बरोबर, खूप महत्वाचं, आणि मला आजच बोलायचंय प्लीज. आय नो आय कॅन अंडरस्टँड भाई, पण काय आहे ते अक्का जे आले ना तर माझा फालूदा होईल. तू एक काम कर नाही, तू आईच्या लप नाही, आईच्या खाली लप. काय खाली नाही, तू गाडीचा हात लप नाही, म्हणजे काकाजी गेल्यानंतर तुला बोलता येईल नाही. एक मिनिट, मी चोर नाहीये, मी लपू कशाला? मला फक्त बोलायचंय अनुष्का बरोबर, आणि ते यायच्या आधी मी बोलून घेईन जे काय ते. हाय बाबा मेहरबानी कर ने माझ्यावर. काकाने तुला इथे बघितलं ना तर मला घराबाहेर काढतील. अनुबेन तू तरी सांग नाही समजाव ने. रितेश भाई एक मिनिट. यश, रितेश भाई खरं सांगतायत. लास्ट टाइम पण सगळा घोळ झाला होता, त्यानंतर पप्पा रितेश भाईंना खूप ओरडले होते. प्लीज 5 मिनिटासाठी गाडीत लप ना. नाही म्हणजे बस ना. पप्पा गेल्यावर मग ये ना तू बाहेर, मग आपण बोलू. 5 मिनिटं फक्त प्लीज. अनुबेनने सांगितलं तर लप नाही. ओके ठीक आहे. ओके ना. ओके अरे मी एक मिनिट. प्लीज थँक्यू. हा पप्पा. अनु आहेस कुठे तू? पप्पा मी ते लॅपटॉप घ्यायला आले होते पप्पा. लॅपटॉप. अगं रितेशने केव्हाच आणून दिला त्यांनी मला तो. हो. हा अरे हो ना, मी विसरलेच. मी ऍक्च्युली तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना. चला ना आपण आज जाऊन बोलूया ना. काही नाही, आज आपण बाहेर जाऊयात, बाहेर मस्तपैकी जेऊयात, तिथेच गप्पा मारूयात, आणि बरीच खरेदी राहिली आपली बाकी. हा चल निघूयात. चल बाहेर. अरे नाही, आता बाहेर जाणार कसा ना, एवढी काम पेंडिंग आहे ना अनुबेनचे आणि माझे. खूप काम. आपण वर जाऊन बोलू ना. अरे पण रितेश आहे ना, तू त्याला फक्त सांगायचं आणि त्यांनी ते करायचं. कळलं? करशील ना? हा म्हणजे मी सगळी कामं करून टाकतो ना, काही टेन्शन नाही, वांधो ना ती. अनुबेन तुला माहिती आहे ना, रितेश भाई ऑन चे तो टेन्शन गॉन जे. ठीक आहे चला. चल. अरे नाही, पप्पा आपण एक काम करू ना. काय झालं? आपण ही गाडी नको, तुमच्या गाडीने जाऊया ना. या गाडीचं नाव ते बंद, ते एसी बंद आहे ना त्याचा. बर ती गाडी नीट करून घे. हा घेतो. हा चल माझ्या गाडीने जा. चल. गेली. ती अनुष्का पण गेली. हो ना. अरे पण मला बोलायचं होतं तिच्याशी. ते सगळं ठीक आहे, पण यशवर्धन मला एक गोष्ट सांग, ही चिठ्ठी कोणी दिली? कोणी म्हणजे? ही अनुष्काने लिहिली आहे चिठ्ठी. त्या संदर्भात तर मला बोलायचं होतं तिच्या बरोबर. अनुबेनने दिली चिठ्ठी? हो, आणि मला पण सांगायचं होतं की एनिवे, पण यशवर्धन थँक्यू सो मच. म्हणजे मी तुम्हाला येऊन सांगितलं आणि तुम्ही मोठ्या मनाने इथपर्यंत आलात. आय एम रिअली थँकफुल. थँक्यू सो मच. पण आता एक जरा लोचा झालाय. आता काय? नाही ते काय आहे, आता काकाजींनी अनुबेनचं लग्न ठरवलं ना, तर आता ते लग्न होईपर्यंत काकाजी अनुबेन बरोबर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करणार. तिला सोडणारच नाही. अनुबेन जिकडे जाणार ना तिकडे काकाजी पण मागून जाणार. त्याच्यामुळे काय आहे, ती अनुबेनना किती पण मनात असेल ना तिच्या, तरी पण तिच्या मनातलं तुमच्या समोर बोलूच शकणार नाही. असं नाहीये मिस्टर मेहता. जर का खरंच तिच्या मनात असेल ना, तर ती काकाजी काय अख्ख्या जगासमोर बोलून दाखवेल.